जालन्याच्या मंठा शहराजवळ असलेल्या टोकवाडी गावातल्या नागरिकांनी मंठा तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला। पाणंद रस्त्याच्या मागणीसाठी मंठा तहसील कार्यालयाच्या समोर उपोषण केलंय। टोकवाडी ते हिलस माळिकीनी पाणंद रस्ता लोकसहभागातून करण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात अशी मागणी त्यांनी केली आहे। जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे। यवतमाळ कर्जमाफीसाठी प्रहारनं अर्धसमाधी आंदोलन केलंय। छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावानं असलेल्या शासनाच्या कर्जमाफी योजनेचा लाभ शेतकऱ्यांना झाला नसल्यानं प्रहार पक्षानं केलाय। यासाठी यवतमाळच्या आर्णी तहसील कार्यालयाच्या समोर अर्धसमाधी आंदोलन केलंय। सरकारनं निवडणुकीमध्ये कर्जमाफीचं दिलेलं आश्वासन पाळावं अशी मागणी देखील त्यांनी केली आहे। जालना जिल्ह्यात अतिवृष्टी अनुदान वाटपात 50 कोटींचा घोटाळा झाल्याचं समोर आलंय। बोगस शेतकऱ्यांची नावं दाखवून त्यांच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली। तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यकांकडनं हा कोट्यवधींचा घोटाळा झाल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय। अतिवृष्टी अनुदान वाटपात घोटाळा झाल्याच्या तक्रारीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी त्रिस्तरीय चौकशी समिती गठीत केली असून अंबड आणि घनसावंगी तालुक्यात चौकशी करण्यात येते। लवकरच चौकशीचा अहवाल समोर येणार असल्याची माहिती आहे। नाशिकच्या ओझर शहरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी नागरिकांसह वारकऱ्यांनी आंदोलन केलंय। ओझर नगर परिषदेच्या कार्यालयाच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं। नगर परिषदेचे कर्मचारी समस्या सोडवण्याऐवजी वेळकाढूपणा करतायत असा आरोप केलाय। सांगोल्यातील मेडिसिंगी ग्रामस्थांची रस्त्याअभावी परवड झाली। समाजकंटकांनी शिंदे वस्तीचा रस्ता बंद केलाय। चारी खोदून वस्तीचा रस्ता बंद करण्यात आलाय। तसंच शिंदे वस्तीच्या लोकांचा गावाशी संपर्क तुटलेला आहे। वारंवार तक्रार करून देखील प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। आणि आता बातमी आहे जालन्यातून। जालन्यात शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफीसाठी स्मशानभूमीत आंदोलन सुरू केलंय। बदनापूर तालुक्यातल्या केळी गव्हाण या गावातल्या शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। यमाचा फोटो समोर ठेवून तिरडीवर झोपून त्यांनी हे अनोखं आंदोलन केलेलं आहे। आज या ठिकाणी केळीगव्हाण या गावामध्ये हे आंदोलन स्मशान आंदोलन चालू केलं आहे आणि हे आता शेवटचं आंदोलन असणार आहे। कारण आता स्मशान हा शेवटचा पर्याय असतो। त्याच्यामुळे एकतर या ठिकाणी आता कर्जमाफी होईल, नसता मग या ठिकाणी फडणवीस साहेबांनी येऊन आमच्या शेती लाग लावावी एवढीच आमची मागणी आहे। मंत्री योगेश कदमांनी भरत गोगावले यांच्या पालकमंत्री पदावर प्रतिक्रिया दिली आहे। लोकप्रतिनिधी म्हणून रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले झाले पाहिजेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली। मात्र याबाबत तिघे नेते एकत्र बसून निर्णय घेतील असंही कदमांनी म्हटलंय। मंत्री योगेश कदमांनी वैभव नाईकांना टोला लगावलाय। महाराष्ट्रात नाही तर देशात सर्वात शांत विभाग हा कोकण आहे, त्यामुळे त्याला बदनाम करण्याचा प्रयत्न वैभव नाईकांनी करू नये असं विधान कदम यांनी केलं आहे। माजी खासदार रामदास तडस यांनी अपघातग्रस्तांना तातडीने मदत केली। वर्ध्याच्या बुट्टीबुरी तुळजापूर रस्त्यावर बाईकचा भीषण अपघात झाला होता। यामध्ये 3 जखमी रस्त्यावर पडून होते। दरम्यान जखमींना तडस यांनी स्वतःच्या गाडीतून दवाखान्यात नेलंय। सतरा एप्रिल रोजी पाटण्यामध्ये महाआघाडीची बैठक होणार आहे। या बैठकीला काँग्रेस आणि आरजेडीसह इतर पक्षांचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत। उद्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी बोलावली। उद्या दुपारी 2 वाजता पक्षाच्या कार्यालयामध्ये बैठक होणार आहे। दरम्यान प्रत्येक सेलचे प्रमुख उपस्थित राहणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक सेलच्या प्रमुखांशी चर्चा होणार आहे। साताऱ्यातील पाटण तालुक्यामध्ये कोयना डोंगरी दौलत महोत्सवाचा शुभारंभ झाला। पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि 5 शेतकरी दाम्पत्याच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला। डोंगरी भागातल्या शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचं ज्ञान मिळावं यासाठी महोत्सवाचं आयोजन केलं। कोल्हापुरात भाजपनं उद्धव ठाकरेंना धक्का दिलाय। संजय घाडगे, अमरीश घाडगे भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार आहेत। या पक्षप्रवेशामुळे कोल्हापुरातली राजकीय समीकरणं बदलणार आहेत। शहापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला। पांडुरंग बरोरा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। कपिल पाटलांच्या मार्गदर्शनाखाली हा पक्ष प्रवेश होणार आहे। शेकडो कार्यकर्त्यांसह बरोरा भाजपमध्ये प्रवेश करणार आहे। लाडकी बहिणीच्या निधीवरनं संजय राऊतांनी सरकारला टोला लगावला। लाडक्या बहिणींचा निधी आता 500 रुपयांवर आलाय। बहिणींच्या मतांची किंमत हळूहळू शून्यावर येईल अशी टीका राऊतांनी केली आहे। गेल्या 10 वर्षात अनेक लोकोपयोगी योजना यशस्वीरित्या राबवल्यात।
यामधील मुद्रा ऋण योजनेचा देखील समावेश आहे। या योजनेतून 10 वर्षात 52 कोटी लोकांना 33 लाख कोटींचं कर्ज वितरण करण्यात आलं। याची माहिती केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी दिली आहे। नवी मुंबईमध्ये पोलीस पाल्यांसाठी कल्याण रोजगार मेळाव्याचं आयोजन केलं। या मेळाव्याचं उद्घाटन मंत्री योगेश कदमांच्या हस्ते झालं। यावेळी 2600 पोलीस पाल्यांनी सहभाग घेतला होता। दोन दिव्यांग मुलांचे पालक तिसरं मूल दत्तक घेऊ शकतात असं महत्त्वपूर्ण निकाल उच्च न्यायालयाने दिलाय। जर दाम्पत्याला सामान्य मूल दत्तक घेऊन समाधान मिळणार असेल तर यात काहीही गैर नसल्याचं कोर्टानं म्हटलंय। रोजगार उपलब्ध करून देण्यामध्ये महाराष्ट्र देशात क्रमांक 1चं राज्य ठरलंय। रोजगार उपलब्ध करून देण्याची महाराष्ट्राची क्षमता 84% असल्याचं समोर आलंय। यामध्ये 78% दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे आणि कर्नाटक तिसऱ्या स्थानावर असल्याचं इंडिया स्किल्स रिपोर्टच्या अहवालात समोर आलंय। देशामध्ये किरकोळ महागाईत काहीशी घट झाली। मार्च आणि फेब्रुवारीच्या दरम्यान किरकोळ महागाईचा दर 3.61%वरून किंचित कमी झाला। सध्या देशामध्ये महागाईचा दर 3.34%वर आला आहे। कर्जासोबत ठेवींच्या व्याजदराला देखील अनेक बँकांनी कात्री लावली आहे। बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन ओव्हरसीज बँक आणि बँक ऑफ इंडियानं रेपो दराशी संलग्न कर्ज व्याजदरामध्ये कपात करण्याची घोषणा केली। कर्जाच्या व्याजदरात 0.5% कपात केली आहे। रिझर्व्ह बँकेनं रेपो दरामध्ये 0.5% कपात केल्यानंतर त्याचा लाभ ग्राहकांना पोहोचवण्यासाठी बँकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय। दुसरीकडे बँकांनी मुदत ठेवीवरील व्याजाला देखील कात्री लावली आहे। पंढरपुरातील करकंब बंधाऱ्यावरील पुलाचं आमदार अभिजित पाटलांच्या हस्ते उद्घाटन झालं। अनेक वर्षांपासून पुलाचं काम प्रलंबित असल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे पुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी केली जात होती। राज्यभरात 87,000 केसेस प्रलंबित आहेत। त्यामुळे शिवसेनेचे पक्ष संघटक विलास वाव्हळ यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहिलंय। या पत्रात न्यायालयानं सुमोटो याचिका दाखल करून घेण्याची मागणी केली। वाशिम जिल्ह्यातील जलसंधारण विभागाच्या अखत्यारीत येणाऱ्या 92 लघुसिंचन प्रकल्पांपैकी फक्त 20.67% जलसाठा शिल्लक असल्याचं समोर आलेलं आहे। त्यापैकी अनेक प्रकल्पांनी तळ गाठलाय। त्यामुळे ग्रामीण भागातल्या जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय। विशेषतः मालेगाव तालुक्यात सर्वाधिक अर्थात 22 लघु प्रकल्प आहेत। राज्यातल्या धरणात फक्त 41% पाणीसाठा शिल्लक आहे। तापमान वाढीमुळे जलसाठ्यात मोठी घट झाली आहे। पुणे विभागामध्ये सर्वात कमी तर कोकणात 50% जलसाठा शिल्लक आहे। त्यामुळे पाणी जपून वापरावं असं आवाहन जलसंपदा विभागानं केलं आहे। पंढरपूरमध्ये शेतकऱ्यांना पाणी टंचाई होणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना आमदार समाधान आवताडे यांनी अधिकाऱ्यांना दिल्यात। माण नदीवरील सर्व बंधारे भरून घ्यावेत तसंच वाखरी, गादेगाव आणि जांभूळ बेट ओढ्यात पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या।